हॅलो. हॅलो. माझा आवाज येतो का? हॅलो. माझा आवाज येत असेल तर कृपया हॅलो म्हणा. येतोय क्लिअर? हॅलो. आवाज येतोय? हां. हॅलो. जय भीम. आवाज येतोय का बांधवांनो? जय भीम मित्रांनो. नमो बुद्धाय. आवाज येत असेल तर कृपया मला रिप्लाय द्या. मित्रांनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बहुजन संघटक या पेजवर आज मला बहुजन चळवळीचे धुरंधर नेते माननीय सर्वजित बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे राहुल खांडेकरजी, माननीय हर्ष साहेब, सौरभ गानार यांनी आज मला फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि आजचा तरुण या विषयावर मला आपलं मनोगत व्यक्त करायला बोलवले. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी आपल्या समोर आपलं काय मनोगत व्यक्त करावं. कारण आज सामाजिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अतिशय वाईट परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येत आहे. मित्रांनो, आम्ही सदैव ज्या महापुरुषांची नावं घेत असतो, ज्या महानायकांची नावं घेत असतो, ज्या महामानवाचं नाव घेत असतो, त्या महामानवांनी आम्हाला खुश करण्यासाठी, आनंदी ठेवण्याकरिता किती कष्ट सोसावी लागले त्यांना, याचा आपण विचार केला पाहिजे बांधवांनो. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सर्वप्रथम मी माझा स्वतःचा परिचय करून देतो. असं म्हणतात की माझा परिचय करून देण्याची गरज नाही आहे, पण मी असं म्हणणार नाही. माझा परिचय करून देण्याची गरज आहे. माझे नाव सुनील पुंजाराम वाघ. मी मालेगाव येथील रहिवासी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझी जी मूळ गाव आहे ते गाव ऐतिहासिक आहे. त्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली ते आदर्श राजे महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाडजी महाराज यांचं जन्मगाव हे माझं मूळ गाव आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी नाशिक जिल्ह्यातून आहे आणि नाशिक जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. आपल्याला माहिती असेल की काळारामाचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह जो आहे तो या नाशिक जिल्ह्यातून झालेला आहे. आणि म्हणून या नाशिक जिल्ह्याने आंबेडकरी चळवळीला फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे. माझा परिचय जास्त सांगण्याची गरज नाही आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे.
बहुजनांच्या चळवळीमध्ये किमान 25 ते 30 वर्षापासून मी या चळवळीत कार्यरत आहे. परंतु कुठेतरी माणसाला थांबावं लागतं असं कधी कधी म्हटलं जातं, पण मी थांबलो नाही आहे. सतत काही ना काही कार्य चालू असतं. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा एक साधारण कार्यकर्ता म्हणून हीच माझी ओळख आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे त्या विषयाचं फार मोठं गांभीर्य आहे. फुले शाहू आंबेडकर ह्या 3 लोकांच्या नावाने ह्या महाराष्ट्राची ओळख आहे. मी त्या पलीकडे जाऊन म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा बहुजन समाजातील महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे आणि या महाराष्ट्राने देश घडवलेला आहे. आणि म्हणून या विषयावर बोलत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये एक गाथा आहे, लंकाय जंबुदीपेन तिदस पुरवरेन नागलोके चतुपे सकल दस दिसे केसलो मादी धातू वंदे. अर्थात जिथे जिथे बुद्धाचे चैत्य स्तूप आणि विहार आहेत त्या सर्व चैत्य स्तूप आणि विहारांना मी अभिवादन करतो. या विहारांची स्तूपांची निर्मिती करणारे थोर राजा महाराजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांना मी अभिवादन करतो. ऐसा चाहू राज में जा सबन को मिले अन्न, छोटो बड़ो संब से रविदास रहे प्रसन्न. अर्थात रविदासजी महाराज यांना मी अभिवादन करतो. समाजामध्ये माणसं मोठी होतात मात्र समाजाचं कार्य करत नाहीत आणि म्हणून कबीरांनी ती खंत व्यक्त केली आहे. कबीरजी म्हणतात कि बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाव नहीं फल अति दूर. असं झाड काही कामाचं नाही आणि म्हणून समाजासाठी काम केलं पाहिजे असं म्हणणारे संत कबीर यांना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे तुम्हारी जमीन हवा में धूल की तरह उड़ गई है, तुम्हारी जमीन हवा में धूल की तरह उड़ गई है, आत्मविश्वास के साथ आत्मसम्मान भी नष्ट हो गया है. यदि इसे पुनः जागृत नहीं करोगे तो आपके बहु बेटियों की इज्जत कोई नहीं बचाएगा. असा मूल मंत्र देणारे सामाजिक क्रांतीचे नायक जननायक बिरसाजी मुंडा यांना मी अभिवादन करतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्यावर ज्यांनी प्रहार केला ते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुलेजी, सावित्रीबाई फुलेजी यांना मी अभिवादन करतो. आपल्या जन्मदिवसाला या बहुजन समाजातील लोकांवरील अन्याय, वर्षानुवर्ष चालू असलेला अन्याय दूर करून 50% आरक्षण ज्यांनी दिलं आणि ज्यांनी आपल्या राज्यामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं असे शिक्षणप्रिय आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आणि बैऱ्याला कान, आंधळ्याला डोळे, मुक्याला जवान, लंगड़े को पाँव, लूले को हाथ, गांधी जी को प्राण और देश को स्वाभिमान, देश को संविधान, बहुजन समाज के लोगों को स्वाभिमान ऐसा देने वाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करतो. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ 108 वर्षाची चळवळ. या चळवळीला संपूर्ण देशामध्ये सायकलीवर सांगणारे बहुजन नायक कांशीरामजी साहेब यांना देखील मी अभिवादन करतो. ज्या ज्या संत गुरु आणि महापुरुषांनी मानवतेच्या कल्याणाकरिता आपलं योगदान दिलं अशा सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारी महापुरुषांना मी अभिवादन करतो. मित्रांनो, आजचा जो मला विषय दिलेला आहे त्या विषयाच्या सुरुवातीला मी एकच म्हणेल की आजच्या तरुणांची फार मोठी जबाबदारी आलेली आहे. तरुणांनी फार मोठं कार्य केलं पाहिजे. कारण कुठलेही कार्य जे आहे एक विषय आहे की एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्री
नानकचंद रत्तूला सांगत होते की नानकचंद तू घरी जा आणि उद्या सकाळीच ये. नानकचंदला 2-4 वेळेस सांगितल्यानंतर नानकचंदजी निघून गेले, घरी गेले. सकाळीच आले, बाबासाहेबांच्या समोर उभे राहिले आणि बाबासाहेबांचं अचानक लक्ष गेलं. त्यावेळेस नानकचंद समोरच होता. नानकचंद समोर होता त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की नानकचंद तू अजून घरी गेला नाहीस काय? हे ऐकून नानकचंदच्या मनाला फार फार वेदना झाल्या आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला की बाबासाहेब, मी रात्री घरी गेलो, झोपलो, जेवण केलं, सर्व काही झालं. मी आता घरी आलो सकाळीच, तरी देखील तुम्ही लिहित आहात, वाचन करत आहात. काय आहे त्यात असं? त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, नानकचंद, ज्यांचा समाज झोपलेला आहे त्या माणसाने काय केलं पाहिजे. आणि म्हणून हे जे लिखाण करत आहे, मी प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही आणि म्हणून मी जे हे लिखाण करत आहे, काही दिवसांनी माझी कार्यकर्ती, माझी माणसं ही पुस्तकं वाचतील, त्यातून ज्ञान मिळवतील आणि बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दास्यातून ते मुक्त करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहेत का? आम्ही बाबासाहेबांचं कार्य करत आहोत का? आमची परिस्थिती अशी आहे, नाम बाबा का लेते, काम बापू का करते. जय भीम गाते चलो और बापूजी के दर्शन लेते चलो, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून जर तुम्ही बाबासाहेबांचं कार्य करत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी पाहिजे. बाबासाहेबांना अनुयायांची गरज आहे. कोणताही विचार हा अनुयायी पसरवत असतात. आणि म्हणून बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलेला आहे ते इतके का पेटून उठले? त्यांना काय वाईट वाटलं? मनमाडचा एक प्रसंग सांगतो बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण मनमाडला झालं. त्यावेळेस माझे वडील बाबासाहेबांच्या भाषणासाठी मनमाडला गेलेत. माझे काका देखील होते त्यावेळेस. माझे काका आणि माझे वडील ते भाषण ऐकून आलेत. माझ्या आजीने विचारले की बाबासाहेब काय बोलले? त्यावेळेस माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि ते म्हणाले की आई, बाबासाहेब बोललेत की मी जिवंत असताना देखील माझ्या समाजाची ही परिस्थिती आहे. मी जेव्हा नसेल तेव्हा काय परिस्थिती असेल माझ्या समाजाची. आणि म्हणून बाबासाहेब रडले त्या भाषणामध्ये. बांधवांनो, मिरजच्या रेल्वे स्टेशनचा, मिरजमध्ये बाबासाहेबांचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर मिरजला जाणार होते, गेलेले होते. 3 महिला होत्या ज्या महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेलं नव्हतं. त्यांना बाबासाहेबांना भेटायचं होतं आणि बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि म्हणून त्या बाबासाहेबांना कुठे भेटता येईल याचा विचार केला. त्यांना लक्षात आलं की बाबासाहेब आता सर्किट हाऊसलाच भेटतील. आणि म्हणून त्या 3 महिलांनी लगबगीने घाई केली आणि ते बाबासाहेबांना भेटायला गेले. सर्किट हाऊसला बाबासाहेब गेल्यानंतर त्या 3 महिलांनी बाबासाहेबांना पाहिलं. त्या खूप आनंदी झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांनी साक्षात त्यांच्या देवाला पाहिलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांना पाहिल्यानंतर त्या खूप आनंदी झाल्यात. त्यांनी तिघांनी आपले हार बाबासाहेबांच्या, आपण आणलेले हार त्यांनी बाबासाहेबांच्या गळ्यात टाकले. बाबासाहेबांनी ते हार घेतले आणि बाबासाहेबांनी विचारलं, आयांनो, तुम्ही कुठून आलात आणि ही हार कशी आणलीत तुम्ही? तुमच्या अंगावरील कपड्यांची परिस्थिती पाहता ती कपडे नाही तर लक्तरे दिसतात मला. त्यावेळेस त्या महिला बोलल्या, पहिली बोलली की मी सकाळीच गेली, गवताचा भारा घेतला, गवताचा भारा तयार केला, तो विकला आणि हा हार आणला. दुसरी म्हणाली, माझ्याकडे बाजरी होती, काम केलं, बाजरी मिळवली, ती वाणीकडे विकली, त्याचे पैसे घेतले आणि हा हार आणला. तिसरीने सांगितलं की दिवसभर काम केलं होतं, कालचे तिचे पैसे मिळाले आणि मी हा हार आणला. तिघांनी अत्यंत परिश्रमाने आणलेले हार बाबासाहेबांना दिले. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि बाबासाहेब म्हणाले की आयांनो, मी माझ्या आईला पाहिलेले नाही,
परंतु तुमच्या स्पर्शाने मला जाणवते की माझी आई तुमच्यासारखीच असेल. तुमच्या स्पर्शाने मला जाणवलं की माझी आई तुमच्यासारखीच असेल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आलेत. एका कवीने बाबासाहेबांवर खूप छान कवन केलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांना 1942 साली जिवंतपणे बाबासाहेबांची जयंती साजरी केली. बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा केला आणि बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर बाबासाहेबांना त्यात सन्मानित केलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. त्यावेळेस एक कवी फार सुंदर म्हणतो. तो म्हणतो की बाबासाहेब म्हणतात की भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशा पायी, तुमच्या या भीमरायाला व्यक्तिपूजा मान्य नाही. भव्य माझा हा सत्कार तुम्ही करता हो कशा पायी, तुमच्या या भीमरायाला व्यक्तिपूजा मान्य नाही. व्यक्तिपूजा करता करता तुम्ही करता त्याचा देव, नवसाला तो पावत नाही हेच सत्य एकमेव. हार घातला या गळ्यात हार कधीच खाणार नाही, लढेल तुमच्या हक्कासाठी देतो आज मी हीच ग्वाही. जर का अपयशी मी ठरलो गोळी घालेन मी आधीही, तुमच्या या भीमरायाला व्यक्तिपूजा मान्य नाही. व्यक्तिपूजा मान्य नाही. व्यक्तिपूजा मान्य नाही. बाबासाहेबांना व्यक्तिपूजा मान्य नव्हती बांधवांनो. बाबासाहेब म्हणाले की मला देव करण्यापेक्षा मी सांगितलेला मार्ग तुम्ही स्वीकारला पाहिजे. मी सांगितलेल्या मार्गाला तुम्ही जर स्वीकारलात तर नक्कीच या देशाचं देखील कल्याण होईल. मात्र बांधवांनो, आज आम्ही चित्र काय पाहत आहोत. आज आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आज आम्ही नाव बाबासाहेबांचं घेतो मात्र काम कुणाचं करतो. कारण मान्यवर कांशीरामजींनी एकच पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे चमचा युग, चमचा एज. बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला आजपर्यंत फार मोठी चकाकी लाभली पाहिजे होती. मात्र या देशामध्ये आमच्या समाजातील काही तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना मी सॅल्यूट मारतो, त्यांना मी जय भीम करतो की ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपलं सर्वस्व कुर्बान करत आहेत. पण अशी काही कार्यकर्ते आहेत की नाव फक्त बाबासाहेबांचं घेता मात्र बाबासाहेबांचं कार्य करत नाही. आणि म्हणून कांशीरामजींनी ते पुस्तक जे लिहिलेलं आहे ते पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. कांशीरामजी त्या पुस्तकामध्ये म्हणतात की बाबासाहेबांच्या चळवळीला खऱ्या अर्थाने जर कोणी थांबवण्याचं कार्य केलं असेल तर चमच्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की तू धार बन, तू तलवार बन, तू चाकू बन, तू छुरी बन, पर चमचा मत किसी का बन. कारण चमचा बनल्यामुळे या देशामध्ये आंबेडकरी चळवळीचं आतून नात नुकसान झालेलं आहे. बांधवांनो, मला एकच म्हणायचं आहे की कांशीरामजी एक शब्द नेहमी म्हणायचे कि उसी बाप की कद्र होती है जिस बाप के बच्चे लायक होते हैं. उसी बाप की कद्र होती है जिस बाप के बच्चे लायक होते हैं, और उस बाप की कद्र नहीं होती है जिस बाप के बच्चे नालायक होते हैं. कारण या देशामध्ये अनेक समस्या आहेत. अनेक समस्यामध्ये सामाजिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत, धार्मिक समस्या आहेत, सांस्कृतिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत. या समस्या निवारण करेल कोण? कोण निवारणार आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वाभिमानापेक्षा भाकरी महत्त्वाची नाही, भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेला स्वाभिमान आपल्याला जागृत करायचा असेल. कारण बुद्ध म्हणतात की आत्ता ही यत्नाथो, स्वतःचे मालक बना. तुकारामजी म्हणतात जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. रविदासजी म्हणतात की पराधीनता पाप है जान लेऊ रे मीत, पराधीन से कोई ना करे प्रीत. आणि कांशीरामजी म्हणतात स्वाभिमानी लोग ही परिवर्तन की परिभाषा समझते हैं और जिनका स्वाभिमान मर चुका है वे लोग गुलाम है. बाबासाहेबांचं ऐतिहासिक वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात गुलामास त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. मात्र आजही आम्ही बंड करून उठत नाही. आमच्या आजूबाजूला अनेक घटना अशा घडत असतात की त्या घटना पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मात्र आमचा बांधव मात्र आजही असाच शांत बसलेला आहे. आणि म्हणून आजच सुचलेल्या मला काही 4 ओळी आहेत, त्या ओळी मी आपल्यासमोर व्यक्त करतो. झोपलास का तरुणा, झोपलास का तरुणा, पेटून उठ अन्यायाच्या विरोधात.
संघर्षाचा धागा हो, चोपलास का तरुणा जागा हो, पेटून उठ अन्यायाच्या विरोधात संघर्षाचा धागा हो. लुटलंय जातंय गाव इथे शोषितांचे दररोज, लुटलंय जातं गाव शोषितांचे दररोज, सजवले जातात महाल. किती हा अन्याय, कधीतरी त्या अन्यायाचा तू त्रागा हो. अरे बहुजना तू जागा हो, तू जागा हो. प्राणी बांधवांनो, आपल्याला याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे बुद्धी आहे, आमच्याकडे वेळ आहे, आमच्याकडे पैसा आहे. आपण काही ना काही दिलं पाहिजे. दुसऱ्यांची गुलामगिरी करण्यात आपल्याला धन्यता का वाटावी. मी खरोखर त्या लोकांना मानतो की जी लोक अत्यंत वाईट परिस्थिती असून देखील बाबासाहेबांचा झेंडा घेऊन बाबासाहेबांचंच काम करतात. बाबासाहेबांचं काम आपण केलं पाहिजे. मी तुम्हाला हेच म्हणेल की किती जरी तुम्हाला त्रास झाला तरी देखील आपण बाबासाहेबांचं जे वाक्य आहे ते लक्षात ठेवा की मी मोठ्या महत् प्रयासाने विरोधकांशी जळून आयुष्यभर रक्ताचं पाणी करून मोठ्या संघर्षाने हा समतेचा रथ इथपर्यंत आणलेला आहे. तो पुढे घेऊन जाता आला तर नक्की घेऊन जा, अन्यथा तो तिथेच ठेवा. अनेक बुद्धिमान लोक इथपर्यंत बोलतात बांधवांनो, परंतु बाबासाहेब त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात, बाबासाहेब म्हणतात काही दिवसांनी काही चांगले लोक येतील आणि तो हा रथ पुढे घेऊन जातील. तो बाबासाहेबांचा अडलेला रथ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. कारण अनुयायी हा महत्त्वाचा आहे. कारण कुसुमाग्रजांच्या 4 ओळी मला खूप आवडतात. ते म्हणतात की महापुरुषाचं 2दा मरण होत असतं, महापुरुषाचं 2दा मरण होत असतं. एकदा सामान्य माणसासारखा चितेवर जळून किंवा कबरमध्ये जाऊन त्याचा दफनविधी केला जातो, तर दुसऱ्यांदा ज्या वेळेस त्याचे कार्यकर्ते, त्याचे अनुयायी त्याच्या विचारांच्या विरोधाच्या प्रवाहात वाहतात, त्यावेळेस देखील त्या महापुरुषाचं निधन होत असतं. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला चालायचं आहे, खूप चालायचं आहे, खूप चालायचं आहे, खूप कार्य करायचं आहे. कारण मंजिल उन्हीं को मिलती है जो सफ़र की शुरुआत करते हैं और आप जैसे का इंतजार तो रास्ते भी करते हैं. आणि म्हणून आपली गोष्ट अशी आहे की दीन बापू जाता की नाम जान मेरे लेता, अशी परिस्थिती आपली आहे. वेळ जातो की नाही अशी परिस्थिती आमच्यावर असते. आपण काम करायला घाबरतो बांधवांनो. आपण काम केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचं काम जर करायचं असेल तर ते काम काही साधं काम नाही आहे. कारण ज्यावेळेस धनंजय कीरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहायला सुरुवात केली, त्यावेळेस धनंजय कीर स्वतः बाबासाहेबांना भेटलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात की माझं जीवन चरित्र लिहिणं इतकं सोपं नाही आहे, त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील, तसंच जगावं लागेल. कारण नानकचंद रत्तूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्मरण और स्मृतिया या पुस्तकामध्ये जो प्रसंग लिहिला आहे तो प्रसंग तुम्हाला सांगतो. मित्रांनो, बडोद्यामध्ये राहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैदलजी दोराबजी नावाने राहत होते. त्यांना रूम भेटत नव्हती. त्यावेळेस ते पारशी चाळीत गेले. पारशी चाळीमध्ये गेल्यानंतर त्यांचं नाव बदलावं लागलं. त्यांना त्या बडोद्याच्या शासकीय त्या नोकरीमध्ये त्यांना इतका त्रास झाला, त्यांना रूम भेटत नव्हती, म्हणून त्यांनी हैदलजी दोराबजी असं नाव धारण केलं. आणि बाबासाहेब त्या बडोद्याच्या पारशी लोकांच्या चाळीमध्ये राहत होते. नानकचंद म्हणतात कि बाबा साहब कहते थे, नानकचंद उन 2 दर्जन लोगों का मेरे सामने लाठी काठी लेकर आना और मुझे कहना 8 घंटे के अंदर इस रूम को खाली कर दो. मैंने उनके सामने गिड़गिड़ाना और मेरा दुखी होना. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांना रात्रीच्या 10 वाजेनंतर बडोद्यामध्ये कुणीही रूम दिला नाही. बाबासाहेब रेल्वे स्टेशनवर गेलेत आणि रात्रभर तिथे रडत बसले. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आम्ही बाजूला ठेवून नको त्या चळवळींमध्ये सामील होतो आणि स्वतःला आंबेडकरी चळवळीचा तरुण म्हणतो. जय भीम कडक निळा भडक असा शब्द आम्ही म्हणतो. जय भीम कडक निळा भडक जयंती साजरी करतो, महापरिनिर्वाण दिन साजरा करतो, 14 ऑक्टोबर साजरा करतो. त्याच्या पलीकडे आपण काय करतो हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानामुळे आज आम्ही माणूस म्हणून जगत आहोत. पण त्या संविधानाला बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 साली जे भाषण केलं होतं, त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की संविधान एक पवित्र मंदिर आहे, यातला देव देखील जागृत आहे.
पण पुजारीच भ्रष्ट निघाला तर ते देव तरी काय करणार. आणि म्हणून या देवाला मानणारे म्हणजे संविधानाला मानणारे लोक जर हे संविधान सफल झालं नाही तर उद्रेक करून उठतील. बांधवांनो, आज आमचं संविधान कुठे आहे, आम्ही काय करत आहोत. आम्हाला ज्या संविधानामुळे हक्क अधिकार मिळाले त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला माणूस बनवण्याचं शास्त्र दिलेलं आहे. आज आम्ही जे काही जगत आहोत ते बाबासाहेबांमुळे जगत आहोत. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला एकच म्हणेल कि तुमने चाहा ही नहीं हालात बदल सकते थे, तुमने चाहा ही नहीं हालात बदल सकते थे, और तुम्हारी अश्क मेरी आंखों से निकल सकते थे, नर्म लहजे से तो पत्थर भी पिघल सकते थे, तुम तो ठहरे ही रहे झील की पानी की तरह, तुम तो ठहरे ही रहे झील की पानी की तरह, नदियाँ में बहते तो बहुत दूर निकल सकते थे, बहुत दूर निकल सकते थे. याचाच अर्थ असा आहे की आपण तयारी दाखवली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये समाजाची लोक गरीब होती. आम्ही जेव्हा काही कार्यक्रम बघतो किंवा बाबासाहेबांची पुस्तकं वाचतो, त्या पुस्तका वाचल्यानंतर आम्हाला कळतं की बाबासाहेबांची चळवळ किती गरीब लोकांची चळवळ होती. ही गरीब माणसं कुठे राहिला नाशिक जिल्हा, कुठे राहिलं नागपूर, कुठे राहिली मुंबई, कुठे राहिले नाशिक, कुठे राहिलं जळगाव, कुठे राहिलं पुणे, पुण्याहून जळगावला, जळगावहून नाशिकला, नाशिकहून मुंबईला, मुंबईहून नागपूरला, नागपूरहून नाशिकला, अशी माणसं त्या काळात त्याची कुठलेही साधनं नसताना बाबासाहेबांनी आवाज दिला तर आमची माणसं अर्ध्या रात्री तयार असायची. मग कुठे गेली ती माणसं, हा प्रश्न निर्माण होतो. ही माणसं गेलीत कुठे. बाबासाहेबांची नाव घेणारी माणसं तर आहेत. सोलापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भारतातील सर्वात मोठी जयंती होती. आग्र्यामध्ये बाबासाहेबांची मोठी जयंती होती. नाशिकमध्ये मोठी जयंती होती. आमच्या मालेगावमध्ये मोठी जयंती होती. मनमाडमध्ये मोठी जयंती होती. जयंतीच्या दिवशी नाचतात, गातात, जयंतीच्या दिवशी हर्षोल्लास करतात. 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करायचे बंद झालं. याचा आपण विचार केला पाहिजे. निव्वळ बाबासाहेबांना नाचून किंवा बाबासाहेबांचा जयकार करून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होत नाही. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्य एन शिवराज यांनी पंजाबच्या जालंधरमध्ये केलेलं एक ऐतिहासिक भाषण आहे. ते म्हणतात, बाबासाहेब देवाला मानत नाही. राम मनोहर लोहियांचं एक वाक्य आहे, देव आणि दैव हे दुर्बलांचे घातक ठरतात. आणि म्हणून बाबासाहेब देवाला मानत नाही तरी देखील एन शिवराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर भाषण करतात जालंधरमध्ये. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एन शिवराज म्हणतात कि हम भगवान को मानते नहीं क्योंकि हमने भगवान को देखा नहीं. हमने भगवान को मानते नहीं क्योंकि हमने देखा नहीं भगवान को. अगर पृथ्वी पर कोई भगवान है, धरती पर अगर कहीं भगवान है तो वो हमारे लिए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है. हे त्या काळात एन शिवराज यांचं भाषण बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांच्या समोर. जगातला विद्वान माणूस बाबासाहेब. बाबासाहेबांची काय काय वैचारिक लेवल काय असेल. बांधवांनो, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महापुरुषांना त्यांचे जे अनुयायी असतात, ही अनुयायी कोणत्या जातीचे, पंथाचे, समाजाचे, रक्ता खानदानचे, घराचे नसतात. तर महापुरुषांना वारस जे आहेत हे चळवळीचे वारस असतात. आणि म्हणून जर आपण जर विचार केला तर बुद्धांची चळवळ अशोकाने पुढे नेली, सम्राट अशोकाची चळवळ अनेक राजा महाराजांनी पुढे नेली, कबीरांची चळवळ, रविदासांची चळवळ पुढे काही संत महंतांनी पुढे नेली, तुकाराम महाराजांनी नेली, महात्मा शिवाजी महाराजांनी तुकारामांची चळवळ पुढे नेली, शिवाजी महाराजांचा विचार महात्मा फुल्यांनी सांगितला, महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाजाचा विचार शाहू महाराजांनी सांगितला, शाहू महाराजांचा विचार बाबासाहेबांबद्दल शाहू महाराज म्हणतात की माणगाव परिषदेमध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांचा सत्कार झाला त्यावेळेस बाबासाहेब शाहू महाराज म्हणतात की माझी आता अडचण संपलेली आहे.
बहुजन समाजाला त्यांचा नेता मिळालेला आहे. म्हणजे शाहू महाराजांची पुढे चळवळ बाबासाहेबांनी नेली, बाबासाहेबांची चळवळ कांशीरामजींनी नेली, किंवा अनेक असे बुद्धिजीवी माणसं आहेत जी बाबासाहेबांची चळवळ कोणत्या ना कोणत्या रूपाने पुढे नेत असतील. याचा अर्थ असा होतो की महापुरुषांना चळवळीला समाजाची, धर्माची, रक्ताची, नातेवाईकाची गरज नाही. कारण महापुरुषाचे वंशज जे आहेत, वारस जे आहेत, हे त्यांचे अनुयायी असतात. आणि म्हणून आपण बाबासाहेबांचा अनुयायी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे बाबा? त्यासाठी आपण त्या चळवळीला समर्पित समजून घेतलं पाहिजे, त्या चळवळीसाठी वेळ दिला पाहिजे, त्या चळवळीचं कार्य आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण आमच्यासमोर अनेक विषय आहेत, आमच्यासमोर अनेक समस्या आहेत, आणि जो तो माणूस घाबरायला लागलेला आहे. प्रत्येकाला वाटतं मी करेल, तो करेल, तो करेल, तू राणी मी राणी पाणी कोण आणि असा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि म्हणून बांधवांनो, तुम्ही बहादूर बना, तुम्ही बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जा. जर बाबासाहेबांची चळवळ तुम्ही पुढे घेऊन जात असाल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वारस आपल्याला म्हणण्याचा अधिकार आहे. कारण बघा की बाबासाहेबांनी पंजाबमध्ये एक भाषण केलं. त्यावेळेस बाबासाहेबांच्या भाषणाला मंगतराम नावाचे DSP जे होते, त्या DSPंचा तिथे बाबासाहेबांच्या भाषणामध्ये बंदोबस्त होता. बाबासाहेबांना मंगतराम भेटल्यानंतर बाबासाहेबांना ते बोलले की बाबासाहेब मला आपल्याशी काही बोलायचं आहे. म्हणजे बोला. त्यावेळेस ते बोलले की बाबासाहेब मी आपल्या भाषणाने फार प्रभावित झालो, मी आपल्यासाठी काय करू शकतो. त्यावेळेस मंगतराम बोलले, बाबासाहेब बोलले कि आपका नाम क्या है? मग त्यांनी सांगितलं की माझं नाव मंगतराम आहे. बोले मंगतराम तुम कहाँ से हो? मग त्यांनी त्यांच्या गावाचं नाव सांगितलं. त्यांनी सांगितलं क्या आप कभी अपने गांव जाते हो? आप कभी अपने गांव जाते हो? बोले हाँ जाता हूँ. बोले कब जाते हो? बोले कभी कभी जाता हूँ. नहीं मंगतराम, कम से कम शिक्षित आदमी ने अपने गांव में साल में 2-3 बार जाना चाहिए. कारण ज्या समाजातून तुम्ही जन्मास आला त्या समाजाची काय परिस्थिती आहे. कारण खेड्यातून ज्यावेळेस एखादा तरुण पोरगा शिकून जातो त्यावेळेस त्या खेड्यातील लोकांची समस्या अशी असते की त्यांना वाटतं की आमच्या गावातील हा माणूस काहीतरी करेल आमच्यासाठी. परंतु दुर्दैवाने त्या उंदराची गोष्ट मला आठवते की एका गावामध्ये दुष्काळ पडला. धान्याच्या ट्रकमध्ये बसून एक उंदीर शहरात गेला. धान्याचा ट्रक गोडाऊनमध्ये घुसला. तिथे तो उंदीर उतरला आणि उंदीर उतरल्यानंतर तो उंदीर त्या गोडाऊनमध्ये फिरायला लागला. आणि एक बिळ भेटला त्याला. त्या बिळामध्ये तो शांततेत आपलं जीवन व्यतीत करायला लागला. आता तो उंदीर इतका दष्टपुष्ट झाला होता, त्याला काही दिवसात त्याच्या गावाची आठवण आली आणि बरोबर त्या ट्रकमध्ये तो पुन्हा बसला आणि त्याच्या गावात तो गेला. ज्या वेळेस तो त्याच्या गावात गेला त्यावेळेस त्याच्या गावातील उंदरांनी त्याला ओळखायला विरोध केला. म्हणजे आम्ही तुला ओळखतच नाही. कारण त्याचं रूप बदललं होतं, त्याचा चेहरा बदललेला होता, त्याचं सर्व काही बदललं होतं. तो सांगायचा की मी असा मी इथेच राहायचो, या बिळात राहायचो, इकडे राहायचो. परंतु लोक त्याला ओळखायला तयार नव्हते, कारण तो समाजापासून लांब राहिला होता. आणि म्हणून बांधवांनो, आपली परिस्थिती अशी आहे, माझ्यापेक्षा अत्यंत बुद्धिमान ज्ञानी लोक आपल्या पुढे येऊन गेलेत. परंतु बहिणाबाईंनी सांगितल्याप्रमाणे मन वडाय वडाय उभं पिकातलं ढोरं, किती हाकला येई पिकावर. तशी परिस्थिती आमची झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो की एका गावामध्ये नवरा आणि बायको होते. नवरा आणि बायकोचं भांडण झालं. नवरा बायकोचं भांडण झाल्यानंतर नवरा बोलला बायकोला, अगं म्हणे मला पाणी दे. ती म्हणाली पाणी देत नाही. म्हणे पाणी कुठे आहे? म्हणे पाणी माठात आहे. म्हणे माठ कुठे आहे? म्हणे माठ मोरीमध्ये आहे. अर्थात आता बाथरूम म्हणतो आपण त्याला, काही आयराणीमध्ये त्याला नाणी देखील म्हणतात, मोरी म्हणतात.
तर पाणी कुठे आहे? म्हणे माठात आहे. म्हणे माठ कुठे आहे? म्हणे मोरीत आहे. मोरी कुठे आहे? म्हणे घरात आहे. घर कुठे आहे? म्हणे गल्लीत आहे. म्हणे गल्ली कुठे आहे? गावात आहे. गाव कुठे आहे? तालुक्यात आहे. तालुका कुठे आहे? जिल्ह्यात आहे. जिल्हा कुठे आहे? म्हणे राज्यात आहे. राज्य कुठे आहे? म्हणे देशात आहे. देश कुठे आहे? म्हणे जगात आहे. जग कुठे आहे? म्हणे खंडात आहे. आणि खंड कुठे आहे? म्हणे जगात आहे. म्हणे जग कुठे? म्हणे पाण्यात आहे. पाणी कुठे? म्हणे माठात आहे. तर ही परिस्थिती आपल्या तरुण कार्यकर्त्यांची झालेली आहे. तुम्ही किती तत्वज्ञान सांगा, शिकलेली बुद्धिमान तरुण, आज आमची परिस्थिती इतकी भयानक आहे. आमच्याकडे ग्रॅज्युएट पोरं इतके आहेत, इतकी बुद्धिमान माणसं आहे. आता मी देखील फेसबुकवर कविता वगैरे लिहितो. तो एक वेगळा अंग आहे, वेगळा भाग आहे. मी सामाजिक कविता लिहितो, मी वेगवेगळ्या विषयाच्या कविता लिहितो, मी धार्मिक कविता लिहितो, सगळं लिहितो. व्यक्तिगत कविता लिहितो, व्यक्तिगत विचार मांडतो. तुम्ही सांगा बांधवांनो, फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये जो वेळ आपण देतो, त्याऐवजी आपला उद्धारकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगण्यासाठी जर आपण थोडासा वेळ दिला तर आपला काय फरक पडणार आहे? आपण वेळ देत नाही. आळस, सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे आमचा आळस आहे. आम्हाला भयानक आळस आलेला आहे बांधवांनो. आमच्या डोक्यामध्ये काम करण्याची परिस्थिती नाही राहिलेली. कोई पाले मुझको तो मैं पालू तुझको, कोई पाले मुझको तो मैं पालू 10 कुत्ते, अशी परिस्थिती आमची आहे बांधवांनो. कारण जर आम्ही बाबासाहेबांचं काम केलं असतं तर अशी परिस्थिती राहिली नसती. आणि म्हणून बांधवांनो, की मी त्या तरुणांसाठी म्हणतो, जी थकलेली आहेत त्या तरुणांना जागं होण्यासाठी म्हणतो की प्रत्येक तरुण हा बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा, शाहू महाराजांचा, राणी अहिल्यादेवींचा, सावित्रीबाईंचा, बिरसा मुंडांचा एक शिलेदार असला पाहिजे, एक सुभेदार असला पाहिजे, एक लढवय्या सैनिक असला पाहिजे. जिथे कमी तिथे आम्ही असलं पाहिजे. वन मॅन आर्मी असं बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणता येईल. एकच माणूस लाखोंना भारी. आज विचार करा, बाबासाहेब आंबेडकर जगातल्या सर्वात जास्त विद्वानांपैकी एक. त्या बाबासाहेबांचा विचार सांगणारा माणूस किती मोठा असला पाहिजे. संघर्ष केल्याने होतच आहे, सक्सेस होतं. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. असं म्हटलं जातं की ब्रिटिशांचा सूर्य हा कधीही मावळत नव्हता. ब्रिटिशांचं राज्य आमच्या देशावर 150 वर्ष होतं, मात्र जगातही त्यांचं राज्य होतं. आणि असं म्हटलं जातं की ब्रिटिशांचा सूर्य हा कधीही मावळत नव्हता. याचा अर्थ दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव दोघंही जागेवर त्यांचं शासन चालायचं. त्या ब्रिटिशांच्या देशामध्ये, ब्रिटनमध्ये महिलेला मतदानाचा अधिकार नव्हता. महिलेला मतदानाचा अधिकार नव्हता. मिस एल्मी नावाच्या एका महिला कार्यकर्त्याने, मिस एल्मी नावाच्या एका महिला कार्यकर्तीने 1903 पासून तर 1928 पर्यंत, अर्थात 1903 ते 1925 वर्ष ब्रिटिशातील महिलांना मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे, याकरिता त्यांनी संघर्ष केला. याकरिता त्यांनी संघर्ष केला. आणि तो संघर्ष केल्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना मतदानाचा अधिकार दिला. कधी दिला? ज्या वेळेस त्यांना संघर्ष करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून या देशातील लाखो करोडो सर्व 100% लोकांवर उपकार केलेले आहेत. कारण बघा, मागे पाकिस्तानमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने लॉच्या विद्यार्थ्यांचा एक परिसंवाद होता. त्या परिसंवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या संदर्भात चर्चा केली. बघा, आपलं शत्रू राष्ट्र म्हणतं, तिथली विद्यार्थी म्हणतात, बुद्धिमान विद्यार्थी म्हणतात कि अगर बाबा साहब ने भारत का संविधान लिखा है, अगर ऐसा ही संविधान हमारे देश का होता तो मंजर अलग होता. परिस्थिती वेगळी राहिली असती.
कारण एकाच देशाचे 3 तुकडे झालेले आहेत, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत. आज बघा, भारत हा जगाच्या पाठीवर सर्वात संपन्न लोकशाही प्रधान असलेलं राष्ट्र आहे. आणि म्हणून या देशामध्ये राणी बनेगी मेहतराणी. बांधवांनो, आजही आमच्या समाजातल्या काही स्त्रिया, काही माणसं गलिच्छ कामं करतात. त्या गलिच्छ कामं केलेल्या स्त्रियांना, पुरुषांना जाऊन विचारा की आज त्यांना काय वाटत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं आणि पहिल्याच दिवशी महिलेला आणि कोणत्याही महिलेला, कोणत्याही पुरुषाला ज्यांचं वय 18च्या पुढे असेल त्यांना मतदानाचा अधिकार दिला. आणि म्हणून असं म्हटलं जातं, राणी बनेगी मेहतराणी. विचार करा, या देशातल्या राष्ट्रपतीला आणि या देशातील कोपऱ्यातील एखाद्या चेरापुंजी गावातील एखाद्या सामान्य माणसाचा किंवा एखाद्या पाड्यावरील एखाद्या सामान्य माणसाच्या मतदानाचं मूल्य आणि या देशातील राष्ट्रपतीचं किंवा प्रधानमंत्र्याचं किंवा मुख्यमंत्र्याचं किंवा कलेक्टरच्या मतदानाचं मूल्य एक आहे. आणि मग हे मूल्य कोणी दिलं आम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग जेव्हा इलेक्शन येतं, बघा, मी कोणत्याही पक्षाची भूमिका इथे मांडत नाही. मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या बाबासाहेबांचा विचार आपण पुढे घेतला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी केलं. बाबासाहेबांची 5 मुलांपैकी एकच मुलगा यशवंतराव वाचले फक्त. मी त्यांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये फार छान उल्लेख होता. त्यामध्ये म्हणतात की मेरे पिताजी, बघा ही त्यांची खंत आहे. यशवंतराव आंबेडकर हे त्यांची खंत व्यक्त करतात, बाबासाहेबांचे पुत्र, एकमेव पुत्र, कि मेरे पिताजी यानी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इनसे मुझे मिलने का बार बार दिल करता था, लेकिन बाबा साहब हमेशा व्यस्त होते थे. मैं बाबा साहब को मिलने की बड़ी चाहत रखता था. बाबा साहब घर पर अगर आते थे तो उनके साथ कार्यकर्ताओं का तांता लगा रहता था. मुझे ऐसा लगता था कि मेरे पिताजी मुझे उठाएंगे, गले से लगाएंगे, मेरे साथ खेलेंगे, लेकिन पिताजी के पास समय नहीं होता था. मैं बड़ा दुखी हो जाता था. मुझे अगर किसी चीज़ की अगर ज़रूरत होती थी तो मैं अपनी माँ माता रमाई से मांगता था. माता रमाई फिर साहब से कहती थी और साहब भूल जाते थे. साहब को जब याद आता था तब साहब किसी कार्यकर्ता के साथ भेज देते थे. सांगायचं तात्पर्य असं आहे माझं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस बनवलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा संघर्ष बघा बांधवांना, की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि सावित्रीमाईंचं कार्य जे आहे ते कार्य इतकं महान होतं की त्यांनी ज्या वेळे 1883 मध्ये शाळा काढली त्यावेळे तेथील बघा काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला. म्हणजे ते सर्वश्रुत आहे, मी सांगणार नाही की सावित्रीबाईंना किती त्रास झाला, महात्मा फुलेंना किती त्रास झाला, पण त्यामधला एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. तो प्रसंग असा आहे, रात्रीचे 2 वाजले आणि 3-4 काही लोक फरशी अर्थात कुऱ्हाडी लाट्या घेऊन महात्मा फुल्यांच्या घरावर चालून आले. रात्रीच्या 2 वाजेला दरवाजा वाजला, ठक 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 करत दरवाजा वाजला आणि महात्मा फुले उठले. कंदील हातात घेतला. कंदील हातात घेतल्यानंतर कंदीलची वात मोठी केली आणि वात मोठी केल्यानंतर त्यांना ते 4-5 दरोडेखोर दिसले, मारेकरी. त्यांनी महात्मा फुल्यांना सांगितलं, ज्योतिबा तूच का? म्हणे हो मी आहे. म्हणे तुम्ही का आलात बाबांना? आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला म्हणजे घात करण्यासाठी आलेलो आहोत. सावित्रीबाई फुले म्हणाले, बाबांनो ही पहा या गरिबांची पोरं, ही आम्ही शिकवत आहोत. ही पोरं पुढे गेली पाहिजे. ही पोरं पुढे गेलीत म्हणजे देश पुढे जाईल. मानवांनो आम्हाला खुशाल मारा पण तुमची मुलं शाळेत टाका. बघा ती सावित्रीबाई फुले प्लेगच्या साथीमध्ये
ज्यावेळेस त्यांना कळलं की ह्या बाळाला प्लेग आहे, त्या पोराला वाचवण्याकरता माता सावित्रींनी स्वतः त्या मुलाला आपल्या बाहूत घेतलं आणि तिला देखील प्लेग झाला. ती माता देखील या जगातून निघून गेली. 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही उपाधी देण्यात आली कोळीवाड्यामध्ये. तर त्या काळात त्यांना महात्मा ही उपाधी देण्यात आली. हंटर कमिशनच्या पुढे महात्मा फुले बोलले. सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांचा विचार महात्मा फुल्यांनी त्या काळी इंग्रजांच्या समोर मांडला. महात्मा फुले म्हणतात किंवा दुष्काळ पडला तरी शेतकरीच मरतो, काही संकट आले तरी देखील शेतकरी जातो, शेतकऱ्यांसाठी काही केलं पाहिजे. शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी, या देशातील दुर्बलांसाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपला आसूड उगारलं. शाहू महाराजांनी तसंच कार्य केलं. ही महापुरुषांची शृंखला आम्हाला लाभलेली आहे. आम्हाला सत्य सांगायचं आहे, सत्याच्यासाठी आम्हाला लढायचं आहे. काल परवा मी आता अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी महोत्सव आहे बांधवांनी, त्यांनी 4 ओळी फार भारी लिहिलेल्या आहे. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव. बघा, जग बदल घालून गाव. तुला जर जगायचं असेल, जग शब्द नाही येतो, जग आहे. तुला जर जगायचं असेल तर तुला या व्यवस्थेवर घाव घालावाच लागणार आहे. तुला ही लढाई लढावीच लागणार आहे. तुला समाजासाठी लढावंच लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, यू हॅव टू पे बॅक दॅट सोसायटी विच यू बिलॉंग. इट इज युअर बॉन्डन ड्युटी अबाउट युअर सोसायटी. तुम्ही ज्या जातीतून जन्मास आलात, तुम्ही ज्या समाजातून जन्मास आलात, त्या समाजाची उपकार आमच्यावर आहे. त्या समाजाच्या उपकारातून आम्ही माणूस झालेलो आहोत. आमची पिढी ही, काही लोक म्हणतात की मी फार हुशार होतो, मी जनरलमध्ये झालो, मी याच्यामध्ये झालो, त्याच्यामध्ये झालो. मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की बाबासाहेबांच्या पूर्वी तुझा कोणता माणूस शिकलेला होता, कोणत्या माणसाकडे शिक्षण होतं? हे जे काही आहे ते बाबासाहेबांचं आहे. त्यांच्या उपकारातून आम्ही कधीच परत येणार नाही. परंतु भगवान बुद्धांनी खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही आई बापाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना जर तुम्ही खऱ्या अर्थाने सेवा दिली, सन्मार्गाने तुम्ही चाललात, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या ऋणातून आपण थोडंसं मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किती संकट असू द्या, मात्र आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याने थकलं नाही पाहिजे. किती संकट असू द्या, किती तुफान येऊ द्या, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धन्य हो ते लोक, जे लोक ऊन वादळ वारा पाऊस थंडी याची पर्वा न करता अहोरात्र ज्या समाजातून जन्म झाला त्या समाजाच्या उद्धारासाठी लढतात. धन्य हो ती लोक, जे लोक यश अपयश मान अपमान याची पर्वा न करता ज्या समाजातून जन्म झाला त्या समाजाच्या उद्धारासाठी लढतात. आणि धन्य हो ती लोक जी समाजाच्या उद्धारासाठी आपलं सर्वस्व कुर्बान करतात. बांधवांनो, आपण विचार करा की बाबासाहेबांच्या उपकारातून, महात्मा ज्योतिबा फुलेच्या उपकारातून, शाहू महाराजांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या उपकारातून बाहेर येण्याकरिता आपण काय केलं, हा प्रत्येकाने प्रश्न विचारावा. मात्र बांधवांनो, आजचा माझा जो विषय आहे तो विषय म्हणजे तरुणांची जबाबदारी. तरुण शब्द हा का आहे? ज्याच्यामध्ये तरतरी आहे, ज्याच्यामध्ये तरतरी आहे, जो रुबाबदार आहे, ज्याच्यात ताकद आहे, ज्याच्यात लढण्याची हिंमत आहे, त्याची जबाबदारी जास्त आहे. कारण म्हातारी माणसं घरात बसतात, त्यावेळेस तरुण पोरं बाहेर पडतात आणि ते व्यवस्थितशी लढतात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एकटे का असाल, एकटा माणूस काय करू शकत नाही. बघा, भगवान बुद्ध एकटेच होते. चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. भगवान बुद्धांनी एकट्यानेच संपूर्ण लढाई लढली. सम्राट अशोक एकटेच होते, रविदासजी एकटेच होते, कबीरजी एकटेच होते, बिरसा मुंडा एकटेच होते, अहिल्याबाई एकटीच होती, सावित्री माता एकटीच होती, महात्मा ज्योतिबा फुले एकटेच होते, शाहूजी महाराज एकटेच होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते, कांशीरामजी एकटेच होते. आंबेडकरी चळवळीमध्ये जी जी माणसं काम करतात ती सर्व व्यक्तिगत एकटीच असतात. मग ते एकटी माणसं म्हणजे वन मॅन आर्मी म्हणून काम का करू शकत नाही? तुम्हाला असं एक काम करायचं बांधवांनो की मी तुम्हाला एक शेर सांगतो, त्या शेरमध्ये तुम्हाला समजून जाईल
की अशी परिस्थिती आहे की सर्वत्र काळोख दाटलेला आहे, सर्वत्र काळोख दाटलेला आहे आणि नाविक जो आहे तो नाविक याच्यावर वाट पाहतोय काही लोकांची. तर काही लोक बसलेत, त्यांना नदीच्या त्या बाजूला जायचं आहे, नदीच्या त्या बाजूला जायचं आहे. आणि नदीला त्या बाजूला जायचं असल्यामुळे त्याने घाईघाईने वरून पाणी यायला लागला आणि म्हणून लोक घाईघाईने त्या नावेत बसले. नावेत बसल्यानंतर नाविकाने वल्लवायला सुरुवात केली आणि त्याने भरपूर वल्लवलं. किर्र अंधार असल्यामुळे काहीच कळत नव्हतं. त्याला वाटलं नाव आता भरकटली. आता त्याने सांगितलं की आपली नाव भरकटलेली आहे बांधवांनो, आपण शांत बसा आता. आणि मग शांत बसले सगळे लोक. सकाळ झाली, सूर्याचे किरण त्या नावेवर पडले आणि कळलं की आपण तिथेच आहोत, आपण पुढे गेलेले नाहीत. याचा अर्थ काय होता? त्यांनी शोधलं काय कारण असेल. मग त्यांनी पाहिलं की नावेचा जो धागा होता, दोरा होता, तो नाडा होता, तो त्यांनी सोडलेला नव्हता. आणि तो सोडलेला नसल्यामुळे ते तिथेच होते. असाच नाडा आमचा आहे. आळस आणि भीती. मी जे करतोय ते सक्सेस होईल का नाही होणार, मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही आहे. बांधवांनो, आपण कार्य केलं पाहिजे. ते काय होईल ते आपण नंतर ठरवू, पण जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ, अन्यथा आपण यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर आत्तापासून विचार केला, आपल्या वेळेचं आपण नियोजन केलं पाहिजे बांधवांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कॅडर बेस लोक असले पाहिजे. कॅडर बेस लोक असली पाहिजेत. कोणतीही चळवळ जर जगात पुढे जात असेल तर त्याची कॅडर्स असतात, म्हणजे प्रशिक्षित कार्यकर्ते असतात. तरुणांनी स्वतःला प्रशिक्षित करून घेतलं पाहिजे. जसं आमचे मित्र बनसोडे साहेब हे कार्य करतात, लोकांना कॅडराईज करतात, लोकांना ज्ञान देतात. अशी तरुणांची फिल्डिंग तयार केली पाहिजे, तरुणांची कमिटी समिती तयार केली पाहिजे, त्यांना कॅडराईज तयार केलं पाहिजे. आणि ही लोकं विखुरली पाहिजे जी सगळीकडे, ही एकाच जागावर राहता कामा नये. कारण बघा, मी कॅडर बेस यासाठी म्हणतो की कॅडर म्हणावं कुणाला. आता काही लोक म्हणतात मी कॅडर आहे, पण आता त्याच्यामध्ये काय कॅडरनेस आहे हे तर मला काही माहीत नाही हो. पण कॅडर कोणाला म्हणावं, मी कॅडरची डेफिनेशन आपल्याला सांगतो. कॅडरचं स्पेलिंग CADRE. कॅडर. कॅडर म्हणजे हू टेक्स केअर ऑफ द सोसायटी विच ही बिलॉंग इज द कॅडर बेस पर्सन. A for abilities, who keeps the abilities to achieve the target of Ambedkarite movement, he is the cadre based person. D for desire, who has desire to success in all things, he is the cadre based person. R for responsibilities, who is the responsible and keeping the responsibilities with the Ambedkarite movement, he is the cadre based person. E for efficient, who is always efficient for his movement, he is the cadre based person. मग आपण विचार केला पाहिजे की वेअर वी आर, आम्ही कुठे आहोत, आम्ही काय करत आहोत. कारण प्रशिक्षित माणसंच खऱ्या अर्थाने कार्य करू शकतील. कारण तुम्हाला सांगतो बांधवांनो की बाबासाहेब म्हणतात की 100 लोकांपेक्षा 100 लोकांचा मुख्य महत्त्वाचा असतो. आपल्याला लीडर व्हायचं बांधवांनो, आपल्याला लॅडर नाही व्हायचं आहे. आपल्याला शिडी म्हणून उपयोगात आणताय आणि म्हणून ही शिडी आपण तोडून टाकली पाहिजे. आपण ही शिडी आपण ही शिडी तोडून टाकली पाहिजे. कारण झाले. आणि म्हणून बांधवांनो, फार वेळ झाला, मी फार केव्हाचा बोलत आहे, अनेक विषय आहेत की मी तुम्हाला पुन्हा एकच सांगेल की आपण स्वतः सक्षमपणे कार्य केलं पाहिजे. आणि मी एक शेर म्हणून आपला आजचं हे मनोगत जे आहे ते मी संपवतो. मी अत्यंत घाईघाईने बाहेरून आलो होतो आणि माझ्याकडून काही शब्द सुटलेले असतील, मी आपली सर्वांची क्षमा मागतो. त्या संदर्भात कोणाचं मन दुखावलं असेल तर मी त्याची क्षमा मागतो, परंतु कोणाचं मन दुखावणे माझा हा हेतू नाही आहे. फक्त तुम्हाला मी एकच सांगेन की शब रंग गेसुओं के बिखर जाने दीजिए,
की एक असं जहाज आहे, ते जहाज काळोखात अडकलेलं आहे. सर्व लोक म्हणतात की आता आम्ही मरणार आहोत. मात्र तो जहाजचा जो कॅप्टन आहे, तो कॅप्टन म्हणतो की शब रंग गेसुओं के बिखर जाने दीजिए. शब म्हणजे रात्र, रात्रीचे हे अंधार आता निघून जाऊ द्या. शब रंग गेसुओं के बिखर जाने दीजिए, कुछ मेरे फन को और निखर जाने दीजिए. माझे कला, माझे सामर्थ्य अजून थोडे पुढे येऊ द्या. सब रंग गेसुओं के बिखर जाने दीजिए, कुछ मेरे फन को और निखर जाने दीजिए. तूफा का सिर्फ हम ही करेंगे मुकाबला, बुजदिलों को कस्ती से उतर जाने दीजिए. बुजदिलों को कस्ती से उतर जाने दीजिए. एवढंच मी आपल्याला इथे आवाहन करू इच्छितो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रबुद्ध भारत निर्माण व्हावा. महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रबुद्ध भारत निर्माण व्हावा. शाहूजी महाराज, शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, कान्शीरामजी, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा आणि ज्ञात अज्ञात अशा अनेक संत गुरु महापुरुषांनी ज्यांनी कार्य केले मानवतेच्या कल्याणाकरिता, त्या सर्व महापुरुषांच्या विचारांवर आपण आरूढ होऊया. आणि बाबासाहेबांनी सांगितलेला हा समतेचा रथ, त्यांची जिथे इच्छा होती तिथे पोहोचला पाहिजे, ही मंगलमय कामना व्यक्त करून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.